प्राजक्त तनपुरेंनी निवडणुकीमधनं माघार घेतली आणि त्यानंतर गोविंद मोकाटे यांचा राहुरी तालुक्यात असणारा जनसंपर्क, त्यामुळं तालुक्यातली स्थानिक उमेदवार म्हणून या तालुक्यामध्ये खेवरे यांना राहुरीतल्या मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळू शकतो असा एक अंदाज हा या पोल पंडितच्या सर्वेमध्ये दिसून आलेला आहे। यावर पोल पंडितचे वरिष्ठ व्यवस्थापक असलेले अजिंक्य जवळेकर यांनी एका मिनिटामध्ये सांगितलेलं महत्त्वाचं निरीक्षण आधी ऐका आणि मग आपण शेवटाकडे जाऊया। सुरुवातीला चुरशीची वाटणारी राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक ही भाजपसाठी काहीशी अनुकूल झाली आहे। प्राजक्त तनपुरे यांनी ज्या दिवशी निवडणुकीतनं माघार घेतली त्याच दिवशी ही निवडणूक भाजपच्या पथ्यावर पडली होती, परंतु तरी सुद्धा तनपुरे काय भूमिका घेतात हे बघणे महत्त्वाचे होते। कारण मागील निवडणुकांमध्ये सध्याचे उमेदवार असणारे गोविंद मोकाटे आणि रावसाहेब खेवरे यांनी प्राजक्त तनपुरे यांना मदत केली होती। यामुळे अंतर्गत स्वरूपात का असेना, परंतु तनपुरे कोणाला आपला पाठिंबा देतात यावर या निवडणुकीचे गणित अवलंबून असणार होते। मात्र शेवटपर्यंत तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही। परिणामी कर्डिले यांचे पारंपरिक विरोधक असणाऱ्या तनपुरे समर्थकांनी आपापल्या सोयीनुसार कुठे खेवरे तर कुठे मोकाटे यांना आपला पाठिंबा दिला। यामुळे भाजप विरोधी ताकदीचे विभाजन होऊन याचा थेट फायदा अक्षय कर्डिले यांना होतोय। याशिवाय भाजपने केलेला नियोजनबद्ध प्रचार, कर्डिले यांच्याविषयी असणारी सहानुभूती आणि विरोधी उमेदवारांना मिळणारी मर्यादित पसंती या सगळ्या गोष्टी लक्षात घेता भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झालेली दिसते। पोल पंडितचं हे निवडणूक राहुरीच्या निवडणुकी संदर्भामधलं हे सगळं निरीक्षण होतं। पोल पंडित ही निवडणुकांचं सर्वेक्षण करणारी संस्था आहे आणि त्यांच्याकडून निवडणुकांचे एक्झिट पोल असतील किंवा ओपिनियन पोल असतील या संदर्भामधले वेगवेगळे सर्वे करण्यात येतात। अर्थातच हे जे आहे हे या संस्थेनं केलेलं निरीक्षण आहे